गुजरातच्या भव्य गिरनार पर्वतांमध्ये वसलेले श्रद्धा आणि आत्मशोधाचे तीर्थस्थान गिरनार परिक्रमा 1 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. हिंदू धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या गिरनार पर्वताच्या 36 किलोमीटरच्या या प्रदक्षिणेत आपण आपल्या भाविकांसह सहभागी व्हा. दरवर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरनार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत. मात्र कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेचा कालावधी गिरनार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो. कारण या 5 दिवसातच वन विभागातर्फे गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो. जवळजवळ 38 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून 10,000 पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्तभक्त गुरुशिखराचे दर्शन घेतात. या 5 दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असेही म्हटले जाते. गिरनार हा हिमालयाचा पुत्र व माता पार्वतीचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा 2000 वर्षापूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. परंतु समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवर हिमालयात जाऊ शकला नाही. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवांसह गिरनारला मुक्कामी आल्या. शिव पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, नवनिधी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, 9 नाग, अष्टवसू, कुबेर भंडारी हे सर्व आले होते. त्यांच्यासह शिव पार्वती 4 दिवस गिरनारवर होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. परिक्रमेच्या 5 दिवसात कमीत कमी 1 रात्र मुक्काम करावा, म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतात. ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. गिरनारच्या भोवती पूर्ण जंगल आहे. या परिसरात वाघ, सिंहाचा वावर जास्त असतो. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. त्यांच्याच आशीर्वादाने यात्रेकरू निर्भय होऊन परिक्रमा करतात. यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी.